बाळगणं आवश्यक आहे। अशा तत्वांच्या बाबतीत जर काही मतभेद असेल तरच पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भातली जी टेस्ट आहे त्या टेस्टचा विचार होतो। म्हणजे आता कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे पक्षाची घटना लोकशाहीला धरून होती की लोकशाहीच्या विरोधात होती याविषयीचा काही निर्णय करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे नाही असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यामुळे ते म्हणतात की अनडेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना पूर्णपणे नवी आहे, जी सध्या इलेक्शन कमिशननी शिवसेनेच्या पक्षचिन्ह वादाच्या बाबतीमध्ये वापरली असं सध्या सिब्बल म्हणतात। त्याशिवाय आता सिब्बलांनी म्हटलेलं आहे की जर इलेक्शन कमिशन हा स्वतः योग्य फोरम नाहीये जे पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाचा निर्णय करू शकतात की वेदर इट इज डेमोक्रेटिक और अनडेमोक्रेटिक। आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या 3 टेस्ट आहेत, ज्या टेस्टच्या आधारे पक्ष संघटना कुणाकडे आहे हे ठरवलं गेलं पाहिजे, तर त्या 3 टेस्टपैकी जी पार्टी कॉन्स्टिट्यूशनची टेस्ट आहे ती पार्टीचं संविधान हे लोकशाहीला धरून आहे की लोकशाहीला च्या विरोधात आहे, लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही, या अनुषंगाने पार्टी कॉन्स्टिट्यूशनची टेस्ट नाहीये। तर जे काही पार्टीचं त्यावेळेस संविधान असेल त्या संविधानानुसार संघटना कुणासोबत आहे आणि विशेषतः त्या पार्टी संघटनेचं जे कॉन्स्टिट्यूशन असेल, पक्षाची जी घटना असेल त्या घटनेमध्ये अशी कोणती तत्व किंवा अशा कोणत्या तरतुदी आहेत का की ज्या भारतीय संविधानाच्या विरोधात आहेत किंवा भारतीय संविधानातील तत्वांना जे अंगीकृत करणं प्रत्येक पक्षाला आवश्यक आहे। उदाहरणार्थ सेक्युलरिझमचं तत्व असेल, सोशलिझम असेल, त्यानंतर मग भारताचं अखंडत्व, भारताची एकता ही कायम ठेवली जाईल, हे सर्व पक्षांनी आपापल्या संघटनेच्या घटनेमध्ये संविधानामध्ये लिहिणं गरजेचं आहे। त्यानुसार जर हे लिहिलं गेलेलं नसेल, या बाबतीत काही पक्षामध्ये वाद असेल किंवा पक्षाच्या संविधानामध्ये काही अडचण असेल तर ती दूर केली जाऊ शकते, त्यासाठी करेक्शनसाठी संविधान पाठवलं जाऊ शकतं। परंतु लोकशाही तत्वांना धरून एखाद्या पक्षाच्या संविधानानुसार संविधानाला लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही, पक्षामध्ये लोकशाही आहे की नाही हे ठरवण्यासाठीचे म्हणून ते अधिकार नाहीत असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे। त्याशिवाय सिब्बल म्हणतात की सर्वांनी म्हणजे ज्यांनी ज्यांनी आज आक्षेप घेतलाय त्या सर्वांनी याच पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत जो पक्ष चाललेला होता त्या पक्षामध्ये काम केलेलं आहे। त्यामुळे आता ते परत 2010चा उल्लेख करतायत। त्यांचं म्हणणं आहे की सिब्बल असं म्हणतात की 2010ला म्हणजे आता नव्हे, नंतर कायद्यामध्ये अशी तरतूद नव्हती, परंतु 2010ला निवडणूक आयोगाने एक मार्गदर्शक तत्व तयार केली आणि या मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत म्हणून सर्व पक्षाच्या सगळ्या त्या वेळेसच्या राजकीय पक्षांना आपापले संविधान, आपापल्या घटना या व्यवस्थित जशा अपेक्षित आहेत, जशा त्या असल्या पाहिजेत कायद्यानुसार ते करण्याच्या म्हणून सूचना देण्यात आल्या। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मूळ पहिल्यांदा म्हणजे 2018ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे येण्यापूर्वी सुद्धा जी शिवसेनेची घटना होती त्या घटनेवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता आणि तो 2010च्या दरम्यान घेतलेला होता, 2010च्या मार्गदर्शक सूचना। आणि त्यानंतर 2012 साली परत एक कन्व्हेन्शन झालं होतं शिवसेनेचं, तर त्या बाबतीमध्ये जेव्हा कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत आक्षेप घेण्यात आला त्या कॉन्स्टिट्यूशनला बदलण्याचे प्रयत्न पुन्हा 18ला झाले, त्या 18मध्ये जो बदल झाला होता त्यावर सुद्धा आयोगाला काही आक्षेप होते। आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी पार्टी संघटनेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी आवश्यक आहे त्यानुसार एक घटना दुरुस्ती केली होती आणि ती घटना दुरुस्ती करून नवी घटना ही निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर एकनाथ शिंदेंकडूनही सादर करण्यात आलेली होती। तर आता कपिल सिब्बलांचा मूळ युक्तिवाद हा संपूर्णपणे या निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या संविधानाच्या बाबतीमध्ये ज्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या होत्या त्यालाच आहे। कारण कपिल सिब्बल म्हणतात की 2010च्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत या इलेक्शन कमिशनने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत, कुठल्याही प्रकारच्या कायद्यामध्ये याविषयीची तरतूद नाहीये। म्हणजे मूळ जो लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951चा ज्या अंतर्गत सर्व पक्ष रजिस्टर होतात, ज्या अंतर्गत निवडणुका होतात, निवडणुका लढवल्या जातात, तर तो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 आहे, त्या लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यामध्ये अशी तरतूद नाही। तर 2010 साली निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या आणि त्यामध्ये हा लोकशाही
तत्वांचा किंवा डेमोक्रेटिक प्रिन्सिपलला धरून एखादा राजकीय पक्ष चालला पाहिजे याविषयीचा काही उल्लेख आहे असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यामुळे सिब्बल म्हणतात की 2010च्या मार्गदर्शक सूचना या आयोगाच्याच होत्या. त्या आधारावर त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे की जो सर्वात पहिल्यांदा म्हणजे कुठल्याही प्रकारचा आयोगाने ज्यावेळी निर्णय घेतला होता त्यावेळी आयोगाला हे अधिकार कुठून प्राप्त झाले. कारण आयोगाकडे असलेले सगळे अधिकार, निवडणूक आयोगाकडे असलेले अधिकार हे एकतर भारतीय संविधानातले लिहिलेले आणि भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आहेत किंवा ते संसदेने तयार केलेला जो कायदा आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट त्या अंतर्गत मिळालेले म्हणून काही अधिकार आहेत. तर जर निवडणूक आयोगाकडे अधिकार कायद्यामार्फत मिळतात किंवा भारतीय संविधानातून मिळतात तर एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीला धरून नाहीये किंवा ही लोकशाही तत्वांच्या विरोधात आहे असा निर्णय करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे कुठून आले असं सध्या कपिल सिब्बल म्हणतात. त्यानंतर मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की समजा आपण हे अज्युम केलं की जरी आपण हे गृहीत धरलं की 2018चं संविधान शिवसेनेचं लोकशाहीला धरून नव्हतं, मग असं गृहीत धरल्यानंतर सुद्धा जर लोकशाहीला जर ते धरून आहे असं ठरवायचं असेल तर ते कशाच्या आधारावर ठरवायचं. म्हणजे उदाहरणार्थ की एखाद्या पक्षामध्ये लोकशाही आहे, त्या पक्षाचं जे स्ट्रक्चर आहे, संघटना आहे ती लोकशाही तत्वांना धरून चालते असं जर ठरवायचं असेल किंवा असं म्हणायचं असेल तर ते सिद्ध करण्यासाठी मी कशाच्या आधारावर हे सिद्ध करू शकतो की आमचा पक्ष किंवा एखादा पक्ष संघटना कशाच्या आधारावर हे सिद्ध करेल की आमचा पक्ष आणि संघटना लोकशाही तत्वांना धरून काम करते. त्यामुळे सध्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्याचा परिणाम काय होईल तर या सगळ्याचा परिणाम होईल थेट डिरजिस्ट्रेशनमध्ये. म्हणजे आता पुन्हा सिब्बलांचं म्हणणं आहे की एखादा पक्ष जर त्याच्या संविधानाचा म्हणजे पहिलं तर त्यांचं म्हणणं आहे की एकतर मुळात लोकशाही तत्वाला धरून संविधान असलं पाहिजे पक्षाचं किंवा पक्षाच्या पार्टी स्ट्रक्चरमध्ये लोकशाही तत्व आणि लोकशाही असली पाहिजे असं जे म्हटलं गेलं त्याला सिब्बलांनी आक्षेप घेतलाय. सिब्बल म्हणतात की हे कायद्यात कुठे लिहिलेलं नाही, हे प्रत्यक्ष 2010 साली निवडणूक आयोगाने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या सर्व पक्षांना त्यांच्या संविधानासंदर्भात त्या अनुषंगाने त्यातून हे उद्धृत करण्यात आलेलं आहे की लोकशाही व्यवस्था असली पाहिजे पक्षामध्ये. दुसरा मुद्दा सिब्बल यांनी मांडलेला आहे की जर माझा पक्ष लोकशाहीला धरून